आधी तो मी काढली देतो. तर ते काय सांगाल, आज लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आहे आणि आपण ज्या गावातून भूमिपुत्र आहात त्या ठिकाणी आपण आपला मतदानाचा हक्क बजावला. बरं झालं तुम्ही स्वतः सांगितलं मी भूमिपुत्र येत होते. आज पूर्ण महाराष्ट्र राज्यातील विधानसभेची निवडणुकीचं मतदान चालू आहे. माझ्या या मुंडेवाडी गावामध्ये आज येऊन सर्व ग्रामस्थांबरोबर मतदान केलं माझ्या परिवारासह. त्यामुळे मला फार आनंद झाला आणि गावाने सुद्धा चांगल्या प्रकारची मतदान करण्याची प्रक्रिया राबवत आहेत आणि चांगल्या प्रकारे माझ्या गावामध्ये लीड मिळेल ही मला मनापासून मी त्याचं अपेक्षा व्यक्त केली आणि ती सत्यात येत आहे. गेल्या 1 महिन्यापासून आपण प्रचारासाठी व्यस्त होता, तर कशी नेमकी धावपळ वगैरे काय नाही, पण शेड्यूल सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालू होती. वेळात वेळ काढून ज्याला भेटता येईल ते भेटतो. दोन्ही सभेच्या मध्ये कोणाला त्याचा फायदा होत गेला आणि सर्वच मतदार बंधूंनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे. तर आपल्याला येणार 23 तारखेला दिसून येईल. सकाळपासूनच अगदी चहा नाश्ता आणि जेवण यांचा कुठंतरी मेळ लागत नव्हता. नाही तसं काही नाही. चहा नाश्ता करूनच आपण पडायचो, गाडीत बाहेर असायचो. दुपारी कार्यकर्त्याच्या कुठल्याही एखाद्या घरी जेवण करायचं आणि संध्याकाळी परत आपलं जाऊन मुक्कामी ठिकाणी थांबायचं. जेवण चहा पाणी वेळेवर मिळत होतं, झोप व्यवस्थित मिळत नव्हती. आपण आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे. कुठेतरी धाकधूक वाटते 23 तारखेपर्यंत? कुठल्याही प्रकारची धाकधूक वाटत नाही. जनतेवरती विश्वास आहे आणि जनता ही मतदार राजा आहे आणि ती नक्कीच माझ्या कामाची पोचपावती देतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि राजनजी पाटील मालक सह महायुतीतील सर्व घटक पक्षांचा आणि मतदारांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा